1965च्या इंडो-पाक युद्धात शौर्य गाजवलेल्या सेवानिवृत्त मेजर गणपतराव चव्हाण यांचं निधन झालं। आज शीख रेजिमेंटच्या वतीनं मेजर चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली। त्यानंतर टाकाळा परिसरातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली। कुटुंबीय नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। मूळचे कोल्हापूर संस्थानातील हिम्मत बहादूर चव्हाण कुटुंबीय सैन्य दलातील नोकरीमुळे बडोदा इथं राहत होते। माधवराव चव्हाण हे सुद्धा बडोदा इथं सैन्य दलात कार्यरत होते। त्यांचे सुपुत्र गणपतराव चव्हाण हिम्मत बहादूर सरकार यांनी बडोद्यात शिक्षण घेतल्यानंतर सैन्य दलाच्या शीख रेजिमेंटमध्ये भरती झाले। 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी शौर्यपूर्ण कामगिरी केली। त्याबद्दल त्यांना केंद्र सरकारनं रक्षा मेडल देऊन सन्मानित केलं होतं। तर राज्य शासनानं त्यांना हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथली 15 एकर जमीन दिली होती। सेवानिवृत्तीनंतर गणपतराव चव्हाण पत्नी शारदादेवी चव्हाण यांच्यासोबत पुन्हा कोल्हापूरला आले। त्यानंतर त्यांनी एसटीमध्ये उपमहाव्यवस्थापक पदावर काम करून महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले। एसटीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातलं। 1987ला त्यांनी पेठवडगावमध्ये गणेश पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली। शिवाय गावातील विविध सोसायट्या पाणीपुरवठा, दूध डेअरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होत्या। एक प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती। अशातच मंगळवारी त्यांचं निधन झालं। त्यानंतर पार्थिव शवागारात ठेवण्यात आलं होतं। निधनाचं वृत्त समजताच कॅनडा इथून त्यांचे सुपुत्र राजेंद्र चव्हाण, सून डॉक्टर सुमित्रा चव्हाण, कन्या तेजश्री विक्रमसिंह पाटील, राजश्री दिलीप पवार तसंच प्रिया चव्हाण, नील चव्हाण, राजदीप पवार, समरजित सिंह पाटील, रणवीर सिंह पाटील, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक यांच्यासह मान्यवरांनी आज स्वर्गीय मेजर गणपतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी गर्दी केली। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांचे ते मामा होते। दरम्यान कोल्हापुरातील एनसीसी मुख्यालयातील हवालदार कुलबिंदर सिंग जुनेजा आणि हवालदार रसबिंदर सिंग यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली। त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत नेण्यात आली। तिथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।